माणसाच्या आयुष्यामध्ये स्थिरता खूप महत्वाची असते, स्टॅबिलिटी. आणि जर स्टॅबिलिटी नसेल तर त्या माणसाला तेवढी इज्जत मिळत नाही, मान सन्मान मिळत नाही समाजामध्ये. बऱ्याचदा काय होतं, स्वतःच्या नजरेमध्ये देखील तो माणूस उतरतो, कारण की एक सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो तो बऱ्यापैकी कमी होऊन जातो. आणि बऱ्यापैकी 9च्या 9 ग्रह आहेत, त्यातला कुठला ना कुठला ग्रह वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावरती प्रभाव टाकत असतो. पण आज केतूबद्दल समजून घेऊ आपण, की केतू जर खराब झाला तर स्टॅबिलिटी कशी मिळत नाही, स्थिरता कशी आपली गायब होते. तर काय होतं, की ज्याचा केतू खराब झालेला असतो, बऱ्याचदा तो माणूस स्वतःच्या चुकांमधनं शिकत नाही. तो परिस्थितीमधनं देखील समजून घेत नाही की आपल्याला काय बदल काढायला पाहिजे स्वतःमध्ये. त्याच चुका बऱ्याचदा रिपीट करतो. बऱ्याचदा दुसरी लोक त्या माणसाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, हे देखील बघायला मिळतं. मग जर केतू खराब झाला असेल तर त्याच्यासाठी 2-3 गोष्टी करायला पाहिजे. एक म्हणजे की गणपतीची उपासना करायची, त्याचा फायदा होतो. कुत्र्यांना ताजी चपाती, ताजी भाकरी खाऊ घालायची, त्याचा फायदा होतो. आणि कानात सोनं घातलं तरी थोडा फायदा होतो. शिरीष कुलकर्णी, श्री